नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभाग 4,497 पदांची जी 2023मध्ये भरती झाली होती त्याचा फायनली निकाल हा लागलेला आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचा जर निकाल पाहिला नसेल किंवा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपण याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व रिझल्ट अपलोड केले आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर अजूनसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाला नसाल तर लगेच जॉईन होऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिझल्ट लागल्यानंतर किती मार्क्स वाल्यांचे सिलेक्शन होऊ शकते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता रिझल्ट आपल्यासमोर आलेला आहे। तर बऱ्याचशा मुलांचे नॉर्वेशन नंतर 10 ते 20 मार्क्स हे वाढलेत। तुम्ही सुद्धा चेक केलं असेल मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते मला कमेंट करून नक्की सांगू शकता मित्रांनो। त्यावर आपला एक अंदाज येईल की मुलांना किती मार्क्स पडलेत आणि आपला फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। तर किती मार्क्सवर मुलांचे सिलेक्शन होऊ शकते ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बऱ्याचशा मुलांना कमी मार्क्स पडले आहेत, पाहू शकता किती मार्क्स कमी पडले आहेत मुलांना हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर वरच्या लिस्टमध्ये आपल्याला किती जागा आहेत त्याद्वारे आपल्याला चेक करायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं लिस्टमध्ये किती क्रमांक येऊ शकतो आणि आपल्या पोस्ट किती आहेत। पोस्टनुसार तुम्हाला तुमचा आकडा सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही किती नंबरवर आहे त्याद्वारे तुम्हाला कळू शकतं की तुमचा कट ऑफमध्ये नाव येईल की नाही। तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला असं चेक करायचं आहे मित्रांनो। तर कमी मार्क्स वाल्याचं काही नाही, तर 130 ते 140 वाल्यांचे सिलेक्शन नक्की होऊ शकते मित्रांनो, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले आहेत। तुम्हाला सुद्धा किती मार्क्स पडले आहेत ते मला कमेंट करून सांगा। तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।